दिवाळी पाडवा लक्ष्मीपूजन झालं की दुसऱ्याच दिवशी लगेच दिवाळी पाडवा येत असतो। पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा आणणारा हा दिवस। प्रत्येकाच्याच घरात नवरा बायकोमध्ये काही ना काही भांडण तंटा असतात, पण या दिवशी खरंच पाडव्याचा दिवस पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा आणणारा तेवढाच महत्त्वाचा आहे। या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपल्या पतीला उठण्याने स्नान घालून त्यानंतर पतीचे औक्षण केलं जातं, जे की बघा बळीचं राज्य बघा या दिवशी बली प्रतिप्रथा सुद्धा असतं। बळीचं राज्य येण्यासाठी या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात आणि बघा याच दिवशी आपल्याला आपल्या पतीचं औक्षण सुद्धा करायचं असतं, जे की आपल्या म्हणजे पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा आणणारा हा सण सर्वात मोठा मानला गेलेला आहे। बघा औक्षण करत असताना काही काही साहित्य लागत असतं, तर ते मी तुम्हाला सांगते। तर ओलं करून कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकू जर तुमच्याकडं बघा आपण ह्या 7-8 दिवसामध्ये आपण कुंकुमार्चन केलेलं आहे, तेच कुंकू आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर ते ओलं करून घ्यायचं आहे। अक्षदा लागणार आहेत, त्यानंतर जे काही तुमच्याकडे सोन्याची वस्तू असेल ती आपल्याला लागणार आहे, सुपारी लागणार आहे, अक्षदा लागणार आहेत। त्यानंतर अगदीच तुम्ही स्वीट म्हणून काहीतरी घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने आपल्याला सर्व काही लागणार आहे। तर बघा औक्षण करत असताना सुरुवातीला आपल्या ह्याच बोटांनी खालून वर असं कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर अक्षदा जेवढ्या चिटकतील तेवढ्या चिटकवायच्या आणि बाकीच्या राहिलेल्या डोक्यावरती टाकून घ्यायच्या। जी काही सुपारी आहे किंवा सोनं आहे तर ते आपल्याला डोक्यावरून फिरवून घ्यायचंय। बघा काय काय तर असं करतात की अगदीच डोक्याच्या वरपर्यंत नेतात, तर तसं नाही करायचं। बघा ह्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते, अगदीच आपल्या ताटाला ते सुपारी किंवा जे सोनं आपण घेतलेलं आहे तर ते ताटाला चिटकून आपल्या हितून घेऊन पुन्हा ह्या पद्धतीनं आपल्याला हे करायचं असतं। बघा सुपारी का घ्यावी, तर ज्या व्यक्तीचं आपण औक्षण करत आहे तर त्या व्यक्तीचं सुद्धा आयुष्य सुपारीसारखं टणक व्हावं, त्यासाठी आपल्याला सुपारी घ्यायची असते। त्यानंतर बघा सोनं का घ्यायचं असतं, तर बघा सोन्याने सुद्धा औक्षण करणं म्हणजेच त्या व्यक्तीला सोन्यासारखं आयुष्य मिळावं, यासाठी सोनं सुद्धा घेत असतो आपण औक्षण करण्यासाठी। त्यानंतर तुम्ही स्वीट द्यायचं आहे त्यांना खायला आणि बघा औक्षण करत असताना सुद्धा बरेच जण जे ताट म्हणजे नाही का निरंजन वगैरे आपण घेतो तर ते डोक्याच्या वरून पार असं फिरवतात, तर त्या पद्धतीनं न फिरवता अगदीच आपल्या तोंडापासूनच ते क्लॉकवाईज फिरवायचं असतं, म्हणजेच औक्षण करायचं असतं। काही पार वरून असं फिरवतात, तर तसं न करता आपल्याला फक्त चेहऱ्याभोवतीच ते ताट फिरवून घ्यायचं आहे, औक्षण करायचं आहे। आणि त्यानंतर बघा आपल्या मार्गामध्ये असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे की बघा आता प्रत्येक समाजात जाती धर्मामध्ये वेगवेगळी पद्धत असते, कोणाच्या ठिकाणी असेल कोणाच्या ठिकाणी नसेल, पण आपल्या मार्गामध्ये तर दिवाळी पाडव्याला म्हणजे औक्षण झाल्यानंतर आपल्या पतीचं चरणतीर्थ घेण्याला तेवढंच महत्त्व सांगितलं गेलेलं आहे। बघा या दिवशी जर तुम्हाला खरंच शक्य असेल, ज्यांना मानायचं त्यांनी मानू शकता, पण या दिवशी हे करण्याला खरंच सांगितलं गेलेलं आहे आपल्या मार्गामध्ये। म्हणजे जी स्वामींची सेवा करतात त्यांना ऑलरेडी खरंच सर्व काही माहिती असेल, पण जे नवीन असतील त्यांच्यासाठी सांगते। आपल्याला औक्षण करून झाल्यानंतर बघा त्यांचे जे पायाची बोटं आहेत तर बघा त्यावरती थोडं थोडं पाणी ओतायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाणी ओतल्यानंतर म्हणजे जे पाय असतात बोटे असतात तर ते धुवायचे आणि त्यानंतर ते पाय धुतलेलं पाणी असतं तर ते चरणतीर्थ आपण एक टिपका का होईना थोडंसं आपल्या तोंडात टाकायचं। ह्या पद्धतीने आपल्याला करायचं असतं। सुरुवातीला की नक्कीच पाय वगैरे धुवायला लावा आणि त्यानंतर तुम्ही हे सर्व काही करू शकता, पण आपल्या मार्गामध्ये तर गुरुमाऊलींनी नक्कीच हे सर्व काही करायला सांगितलं गेलेलं आहे। आणि या दिवशी पाडव्याच्या दिवशी सर्वच जण मी तर म्हणते प्रत्येक घराघरात आपण औक्षण करत असतो, तर नक्कीच तुमच्याही इथे नक्कीच पतीचं चरणतीर्थ घेण्याची पद्धत आहे का, तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। पण या दिवशी तरी हीच परंपरा आहे करण्याची, त्यामुळे ह्याच पद्धतीने आपल्याला औक्षण करायचं आहे आपल्या पतीचं, त्यानंतर चरणतीर्थ सुद्धा घ्यायचं आहे। त्यानंतर बघा हे सर्व काही आपल्याला एक मंत्र सुद्धा म्हणायचा असतो, तो की बघा इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य मिळो, ह्या पद्धतीचा आपल्याला मंत्र देखील म्हणायचा असतो। कारण याच दिवशी बली प्रतिप्रथा सुद्धा आहे, त्याच्यामुळे आपल्याला
या दिवशी दानधर्म सुद्धा करण्याला तेवढंच महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. बघा, जे गरजू व्यक्ती असतील आणि एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची कमतरता असेल तर नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीला कपडे देऊ शकता दानामध्ये. त्यानंतर जे अन्नदान आहे तर ते सुद्धा करू शकता. या दिवशी अन्नदानाला किंवा उदीच जे काही तुम्ही कपडे वगैरे देत आहे तर त्याला खरंच खूप महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. आणि बघा, दिवाळी पाडवा म्हणजेच 3.5 मुहूर्तांपैकीच एक शुभ मुहूर्त मानला गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला जे काही दानधर्म आहे किंवा आपल्या पतीचं ऑप्शन आहे तर ते शास्त्रशुद्ध पद्धतीनेच करायचं आहे. तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरोजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.